सकाळी सकाळीच एक पार्सल आलं होतं माझं. नवऱ्यासाठी शर्ट ऑर्डर केला होता. स्वयंपाक बनवायच्या आधीच शेगडी घेऊन गेलो रिपेअरिंगसाठी. गॅस कमी केला की बंद पडायचा, त्यासाठी दाखवायला घेऊन गेलो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्याकडून त्याच्यात पाणी गेलं, त्याची सर्व्हिसिंग करावी लागेल. आणि शेगडी तर आम्ही आत्ताच घेतली होती 1 महिन्यापूर्वी. लगेच रिपेअरिंगला आली आणि शेगडी तर त्यांच्याकडूनच घेतली होती. त्यांनी सांगितलं होतं की शेगडीमध्ये पाणी जाऊन द्यायचं नाही म्हणून. पण स्वयंपाक करताना शेगडीवर थोडंफार पाणी सांडणारच आहे ना. पण ते ऐकून घ्यायलाच तयार नाही. ते म्हणायचे तुम्ही धुवूनच काढली. चला आता शेगडी रिपेअरिंग करून झाली एकदाची. नवऱ्याला जायचं होतं कामाला, स्वयंपाक बनवायचं राहिला होता. चपात्या बनवून झाल्या, पण भाजी करण्यासाठी कांदा कापत होते. तर कांद्याने एवढं रडवलं की नवऱ्याने सुद्धा एवढं कधी रडवलं नाही. प्रत्येक वेळी कांदा कापायला घेतलं की असंच होतं. तर तुम्ही म्हणाल एवढा कांदा कशासाठी कापलाय, तर मला बनवायची होती डाळ कांद्याची भाजी. काही ठिकाणी याला सातळ पण म्हणतात, पण आमची इकडे कांदाच म्हणतात. काही जण मुगाच्या डाळीची पण बनवतात आणि हरभरा डाळीपासून पण बनवतात. चला तर स्वयंपाक बनवून झाला.